हाय गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स आणि याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट कंप्लीट केलेला आहे हॅलो अल्केन्स. आज आपण पाहतोय न्यू पार्ट हॅलो अरेन्स. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट माहीत पाहिजे व्हॉट आर हॅलो अरेन्स. हॅलो अरेन्स म्हणजे काय, तर हॅलो अरेन्सची डेफिनेशन काय आहे. जी आपण हॅलो अल्केन्सची डेफिनेशन लिहिलेली आहे सेम तीच डेफिनेशन आहे हॅलो अरेन्सची, फक्त तिथं आपण काहीच केलं तर अल्केन्स आणि इथं आपण काहीच करतोय अरेन्स. अरेन्स म्हणजेच ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. मग पहा हॅलो अरेन्सची डेफिनेशन काय आहे, तर आपण इथं फर्स्ट लिहितोय डेफिनेशन द कंपाऊंड्स फॉर्म. पहा डेफिनेशन द कंपाऊंड्स फॉर्म बाय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. replacement of hydrogen atom or atoms in aromatic hydrocarbons aromatic hydrocarbons are also called arenes. Aromatic hydrocarbons are also called arenes by halogen atom or atoms are called haloarenes. Haloarenes definition काय, the compounds formed by replacement of hydrogen atom or hydrogen atoms in aromatic hydrocarbons, that is arenes, by halogen atom or halogen atoms are called haloarenes. म्हणजे हॅलोअरेन्स म्हणजे काय पहा, म्हणजे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले म्हणजेच अरेन्समधले जर हायड्रोजन ॲटम एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर हॅलोजन ॲटमनं रिप्लेस झाले तर जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंड्सला काय म्हणतात, हॅलोअरेन्स म्हणतात. हॅलोअरेन्स म्हणजे काय, समजा तुम्ही एक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन घेतला आणि त्याच्यामधला तुम्ही एक हायड्रोजन रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर तुम्ही एक हॅलोजन अटॅच केला तर तो जो कंपाऊंड तयार होईल तो कंपाऊंड कोणता तयार होईल, हॅलोअरेन तयार होईल. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या हे डेफिनेशन लक्षात येईल. पहा एक्झाम्पल, तर आपण फर्स्ट काय करूया, एक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन घेऊया. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. तर हा आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, याचं नाव काय आहे, बेन्झीन. दिस इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. द नेम ऑफ दिस ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन इज बेन्झीन. पण आपल्याला माहिती आहे बेन्झीनमध्ये प्रत्येक कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. समजा आपण एका ठिकाणी हा हायड्रोजन ॲटम दाखवला. पहा आता हा हायड्रोजन रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी फक्त काय अटॅच करायचा, हॅलोजन ॲटम अटॅच करायचा. पहा हा आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. याच्यामधलं जर आपण एक एच रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी जर एक हॅलोजन अटॅच केला तर हा जो कंपाऊंड तयार होईल त्या कंपाऊंडला काय म्हणतात, हॅलोअरीन. दिस इज कॉल्ड हॅलोअरीन अँड द नेम ऑफ दिस हॅलोअरीन इज क्लोरोबेन्झीन. द नेम ऑफ दिस हॅलोअरीन इज क्लोरोबेन्झीन. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला काय करता येईल, जर आपल्याला हॅलोअरीन तयार करायचं असेल तर फक्त काय करायचं, तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले एच रिमूव्ह करायचे आणि त्या ठिकाणी काय अटॅच करायचे, हॅलोजन अटॅच करायचे, काय तयार होतात, हॅलोअरेन्स. आणि तीच आपण डेफिनेशन सांगितलेलं आहे. पहा या दोन कंपाऊंडवरून सुद्धा आपल्याला डेफिनेशन तयार करता येईल. पहा डेफिनेशन कशाला आहे, द कंपाऊंड्स फॉर्म म्हणजे हे कंपाऊंड्स फॉर्म बाय रिप्लेसमेंट ऑफ hydrogen atom or hydrogen atoms in aromatic hydrocarbon by halogen atom or halogen atoms are called haloarenes. एकदम सिंपल डेफिनेशन आहे, नोट डाऊन. झालं नोट डाऊन करून, ठीक आहे. याच्यामध्ये जो न्यू पॉईंट आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअरेन्स. याच्यामध्ये न्यू पॉईंट आहे, न्यू पॉईंट क्लासिफिकेशन ऑफ हॅलोअरेन्स. हॅलोअरेनचं क्लासिफिकेशन. तर हॅलोअरेनचं क्लासिफिकेशन हे कशावरून केलेलं आहे तो फर्स्ट पॉईंट लिहायचा. पहा हॅलोअरेन्स आर क्लासिफाईड ऑन दी बेसिस ऑफ
basis of number of halogen atoms. Number of halogen atoms. Number of halogen atoms. म्हणजे हॅलोअरिनचं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते कशावरून केलेलं आहे? नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्या हॅलोअरिन्समध्ये किती हॅलोजन ॲटम आहेत त्याच्यावरून हॅलोअरिनचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्स ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स हॅलोअरिन्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाईप्स. हॅलोअरिनचं क्लासिफिकेशन हे किती टाईपमध्ये केलेलं आहे? 3 टाईपमध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे मोनो हॅलोअरिन्स. फर्स्ट टाईप मोनो हॅलोअरिन्स. सेकंड टाईप डाय हॅलोअरिन्स. सेकंड टाईप डाय हॅलोअरिन्स. अँड थर्ड टाईप ट्राय हॅलोअरिन्स. थर्ड इज ट्राय हॅलोअरिन्स. आणि जर समजा 3पेक्षा जास्त असतील तर त्याला म्हणतात पॉलीहॅलोअरिन्स. पहा ऑन दी बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स haloarines are classified into 3 types. First type is monohaloarines, second type is dihaloarines and third type is trihaloarines. आता याच्यामध्ये पहा डेफिनेशन काय असेल? मोनोहॅलोअरिन्स. सांग व्हॉट इज द मिनिंग ऑफ मोनो? मोनो मीन्स वन. मोनो मीन्स वन. मोनो मीन्स वन. मग याचे डेफिनेशन काय सांगता येईल? द हॅलोअरिन्स कंटेनिंग ओनली वन हॅलोजन ॲटम आर कॉल्ड मोनोहॅलोअरिन्स. ज्या हॅलोअरिन्समध्ये फक्त एक हॅलोजन ॲटम असेल अशा हॅलोअरिनला आपण काय म्हणतो? मोनोहॅलोअरिन्स. म्हणजे पहा दिस इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधला फक्त एक एच रिमूव्ह करायचा आणि त्या ठिकाणी एक सेल अटॅच करायचा अँड दिस इज कॉल्ड मोनोहॅलोअरिन. सेकंड डायहॅलोअरिन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डाय? डाय मीन्स टू. डाय मीन्स टू. मग याचे डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल? द हॅलोअरिन्स कंटेनिंग 2 हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड डायहॅलोअरिन्स. ज्या हॅलोअरिन्समध्ये 2 हॅलोजन ॲटम असतात अशा हॅलोअरिनला काय म्हणतात? डायहॅलोअरिन्स. फॉर एक्झाम्पल दिस इज ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ह्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले किती हायड्रोजन रिमूव्ह करायचे? तर 2 हायड्रोजन रिमूव्ह करायचे आणि त्या ठिकाणी 2 हॅलोजन ॲटम अटॅच करायचे. म्हणजे आपल्याला काय मिळेल? डायहॅलोअरिन्स. नेक्स्ट इज ट्रायहॅलोअरिन्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्राय? ट्राय मीन्स 3. ट्राय मीन्स 3. मग याचे आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? याचे डेफिनेशन आहे हॅलोअरिन्स कंटेनिंग 3 हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड ट्रायहॅलोअरिन्स. ज्या हॅलोअरिन्समध्ये 3 हॅलोजन ॲटम असतात अशा कंपाऊंडला आपण काय म्हणतो? ट्रायहॅलोअरिन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा समजा हा आहे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. ह्या ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले किती हॅलोजन ॲटम हायड्रोजन ॲटम रिमूव्ह करायचे? 3. म्हणजे पहा 1 2 अँड 3. आपण ॲरोमॅटिक कंपाऊंडमधले ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनमधले आपण काय केले? 3 हायड्रोजन रिमूव्ह करून त्या ठिकाणी आपण काय अटॅच केले? 3 हॅलोजन ॲटम अटॅच केलेत. म्हणजे आपल्याला काय मिळेल? ट्रायहॅलोअरिन्स. एकदम सिम्पल आहे. मोनोहॅलोअरिन्स, डायहॅलोअरिन्स, ट्रायहॅलोअरिन्स. आलं लक्षात आहे? हॅलोअरिन्स कंटेनिंग ओनली वन हॅलोजन ॲटम आर कॉल्ड मोनोहॅलोअरिन्स. हॅलोअरिन्स कंटेनिंग 2 हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड डायहॅलोअरिन्स. अँड थर्ड इज हॅलोअरिन्स कंटेनिंग 3 halogen atoms are called trihaloarines. Note down. न्यू पॉइंट नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोअरिन्स. हॅलोअरिनचं नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोअरिन्स. तर याच्यामध्ये आपण 2 सिस्टीम पाहणार आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे कॉमन नेम. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया कॉमन नेम. हॅलोअरिनचं कॉमन नेम हे कसं लिहायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया कॅपिटल A मोनोहॅलोअरिन्स. फर्स्ट इज मोनोहॅलोअरिन्स. तर फर्स्ट आपण पाहूया मोनोहॅलोअरिनचं कॉमन नेम. एकदम सिम्पल आहे. मोनोहॅलोअरिनचं जर आपल्याला कॉमन नेम लिहायचं असेल तर फर्स्ट काय करावं लागेल? मला सांग मोनोहॅलोअरिन म्हणजे काय? तर मोनोहॅलोअरिन म्हणजे
ॲरोमॅटिक रिंगला फक्त काय अटॅच असणार आहे, ओनली वन हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहे. मग अशा कंपाऊंडचं मोनो हॅलोरिनचं कॉमन नेम हे कसं लिहायचं आहे, तर याच्यामध्ये फर्स्ट काय लिहायचं, नेम ऑफ सबस्टिट्यूएंट प्लस बेन्झिन म्हणजे बेन्झिन रिंगला जो सबस्टिट्यूएंट अटॅच असेल त्याचं नाव फर्स्ट लिहायचं आणि नंतर कंपल्सरी वर्ड कोणता लिहायचा आहे, बेन्झिन लिहायचं आहे. आपण एक्झाम्पल बघूया म्हणजे लक्षात येईल. पहा, फॉर एक्झाम्पल, तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, हां, दिस इज ॲरोमॅटिक रिंग आणि याला अटॅच आहे फक्त एक हॅलोजन ॲटम, देअरफॉर दिस इज कॉल्ड मोनो हॅलोरिन. पहा, मोनो हॅलोरिनचं कॉमन नेम काय लिहिता येईल, तर फर्स्ट काय करायचं, याचं नाव लिहायचं नेम ऑफ सबस्टंट अँड देन बेन्झिन. पहा, याचं नाव काय आहे, क्लोरो आणि त्यानंतर नाव काय लिहायचं, बेन्झिन. म्हणजे याचं कॉमन नेम काय झालं, क्लोरो बेन्झिन. एकदम सिम्पल आहे. फक्त आपण काय पाहतोय, मोनो हॅलोअरिनचं कॉमन नेम. पहा, सेकंड, हां, याचं कॉमन नेम काय असेल, फर्स्ट याचं नाव लिहायचं आहे ब्रोमो. First is bromo and then benzene. The common name of this compound is bromobenzene. Then third is याचं कॉमन नेम काय असेल, आयोडीन अटॅच आहे त्यामुळे आपण काय लिहिणार, आयोडो आणि लास्ट वर्ड काय लिहायचा, बेन्झिन, आयोडो बेन्झिन. तर हे झालं मोनो हॅलो अरिनचं कॉमन नेम. नोट डाऊन. फक्त आपल्याला काय करायचं आहे, सबस्टंटचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर कंपल्सरी वर्ड कोणतं लिहायचं आहे, बेन्झिन लिहायचं आहे. एकदम सिम्पल आहे. नोट डाऊन. पहा, याच्यामध्ये सेकंड आहे डायहॅलोअरिन्स. सेकंड इज डायहॅलोअरिन्स. डायहॅलोअरिनचं कॉमन नेम कसं लिहितात ते आपल्याला पाहायचं आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायहॅलोअरिन्स. डायहॅलोअरिन्स मीन्स हॅलोअरिन्स कंटेनिंग 2 हॅलोजन ॲटम्स आर कॉल्ड डायहॅलोअरिन्स. डायहॅलोअरिन्स म्हणजेच ॲरोमॅटिक रिंगला किती हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहेत, 2 हॅलोजन ॲटम अटॅच असणार आहेत. मग अशा कंपाऊंडचं डायहॅलोअरिनचं कॉमन नेम कसं लिहितात, तर याच्यामध्ये एक पॉईंट फक्त आपल्याला लक्ष ठेवायचं आहे, यूज प्रिफिक्सेस लाईक ऑर्थो, मेटा अँड पॅरा. तर याच्यामध्ये काय यूज करायचं आपल्याला, डायहॅलोअरिन असेल तर आपल्याला प्रिफिक्स यूज करायचे आहेत. ऑर्थो, ओ म्हणजे काय, ऑर्थो, एम म्हणजे मेटा आणि पी म्हणजे पॅरा. ऑर्थो, मेटा अँड पॅरा. आपण 11मध्ये शिकलो आहे ऑर्थो पोझिशन कोणते असते, मेटा पोझिशन कोणते असते आणि पॅरा पोझिशन कोणते असते. पण याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल, दिस इज ॲरोमॅटिक रिंग, याला अटॅच आहे क्लोरीन. हा कोणता कंपाऊंड आहे, डायहॅलोअरिन. दिस इज डायहॅलोअरिन्स. म्हणजे डायहॅलोअरिनचं कॉमन नेम काय असेल, एकदम सिम्पल आहे. दोन्ही हॅलोजन ॲटम कशात सांगा आधी, सेम. जे 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते दोन्ही हॅलोजन कशा आहेत, सेम आहेत. कोणत्याही एका क्लोरीनला तुम्ही कन्सिडर करा. म्हणजे समजा हा CL जर आपण कन्सिडर केला तर ह्या CLच्या रिस्पेक्टमध्ये हा जो सेकंड CL आहे तो कोणत्या पोझिशनला आहे. जर तुम्ही ही पोझिशन कन्सिडर केली, हा CL जर तुम्ही कन्सिडर केला तर हा जो दुसरा CL आहे, सेकंड CL आहे, तो कोणत्या पोझिशन आहे याच्या रिस्पेक्टमध्ये. मला सांगा याच्या ऑर्थो पोझिशन कोणत्या, तर ही पोझिशन कोणत्या आहे, ऑर्थो पोझिशन. त्यानंतर बरोबर अपोजिट कोणते असते, पॅरा पोझिशन. आणि ऑर्थो आणि पॅराच्यामध्ये कोणते असते, मेटा पोझिशन असते. आलं लक्षात आहे. आता या पोझिशन सांगण्याची काही गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण 11मध्ये हे डिटेलमध्ये पाहिलं होतं, विच इज ऑर्थो पोझिशन, विच इज पॅरा पोझिशन अँड विच इज मेटा पोझिशन. मला सांग हा जो सेकंड CL आहे तो कुठे अटॅच आहे, ऑर्थोला अटॅच आहे. त्यामुळे याचं कॉमन नेम लिहिताना काय करायचं आहे, फर्स्ट लिहायचं ओ म्हणजेच काय, ऑर्थो. किती CL आहेत, 2 CL आहेत त्यामुळे आपण काय लिहितो, डाय. त्यानंतर लिहायचं CLचं नाव क्लोरो आणि लास्ट वर्ड कोणतं लिहायचं आहे, बेन्झिन. मग ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम काय झालं, ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे, सेकंड एक्झाम्पल, दिस इज ॲरोमॅटिक रिंग BR.
कोणताही एक तुम्ही ब्रोमीन कन्सिडर करा, कोणताही एक ब्रोमीन कन्सिडर करा. समजा आपण हा ब्रोमीन कन्सिडर केला, तर याच्या रिस्पेक्टमध्ये हा जो ब्रोमीन आहे तो कोणत्या पोर्शनला आहे. पहा, जर तुम्ही हा ब्रोमीन कन्सिडर केला तर याच्या ॲडजस्टंटच्या पोर्शन कोणते होतील, ऑर्थो पोर्शन होतील. याच्याबरोबर ऑपोजिट कोणते होईल, पॅरा पोर्शन होईल. मग ऑर्थो पोर्शन आणि पॅरा पोर्शन याच्यामध्ये कोणती पोर्शन असते, मेटा पोर्शन असते. त्यामुळे हा जो सेकंड बी आर आहे तो कोणत्या पोर्शन अटॅच आहे, मेटा पोर्शन अटॅच आहे. त्यामुळे ते फर्स्ट करायचं यम. त्यानंतर किती ब्रोमीन आहेत, 2 आहेत. त्यामुळे काय येणार डाय. बी आर म्हणजे काय येणार ब्रोमो, यम डाय ब्रोमो. आणि लास्ट काय येईल बेन्झिन, यम डाय ब्रोमो बेन्झिन. एकदम सिम्पल एक्झाम्पल आहे. पहा, हे जे थर्ड एक्झाम्पल आहे, हे थर्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचं आहे. व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड. याचं कॉमन नेम काय असेल, एकदम सिम्पल आहे. कोणत्या पोर्शनला अटॅच आहे, पॅरा पोर्शनला अटॅच आहे. पी किती आहेत, 2 आहेत, म्हणून डाय. आयोडीन काय लिहितो आपण, आयोडो. अँड लास्ट वर्ड इज बेन्झिन. त्यामुळे याचं कॉमन नेम काय झालं, पॅरा डाय आयोडो बेन्झिन. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर पाहिच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर्थ. पहा, फोर्थ एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. तर वेगळं काय आहे पहा, वेगळं काय आहे सांगा. तर याच्यामध्ये हा कंपाऊंड कोणता आहे, डायहॅलोअरिनचा आहे. परंतु याच्यामध्ये जे 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते 2 हॅलोजन ॲटम कसे आहेत, डिफरंट आहेत. आलं लक्षात. पहा, इथं जे आपण पहिले 3 एक्झाम्पल्स पाहिलेत, ह्या 3 एक्झाम्पल्समध्ये हॅलोजन ॲटम कसे होते, सेम होते. इथं मात्र कसे आहेत, डिफरंट आहेत. जर डिफरंट असतील तर काय यूज करायचं, लिहिताना अल्फाबेटिकली लिहायचं आपल्याला. पहा, तुम्ही कोणतंही कन्सिडर करा. हा बी आर कन्सिडर करा किंवा हा सी एल कन्सिडर करा. बी आर कन्सिडर केला तर बी आरच्या रिस्पेक्टमध्ये सी एल कुठल्या पोर्शनला आहे, मेटा पोर्शनला. जर तुम्ही सी एल कन्सिडर केला तर बी आर कोणत्या पोर्शनला आहे, मेटा पोर्शनला आहे. आलं लक्षात. त्यामुळे इथं फर्स्ट कालायचं पोझिशन कोणती पोझिशन आहे, मेटा पोझिशन. त्यानंतर नेक्स्ट याचं नाव काय लिहितो आपण, ब्रोमो. याचं नाव काय लिहितो आपण, क्लोरो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, ब्रोमो फर्स्ट येईल का क्लोरो फर्स्ट येईल, ब्रोमो फर्स्ट येईल. त्यामुळे इथं फर्स्ट काय लिहायचं, ब्रोमो. त्यानंतर काय लिहायचं, क्लोरो. बी आणि सीमध्ये आपण कम्पॅरिझन केली, यम ब्रोमो क्लोरो. आणि लास्ट वर्ड कोणता लिहायचा, बेन्झिन, यम ब्रोमो क्लोरो बेन्झिन. पण याच्यामध्ये जे 5 नंबर एक्झाम्पल आहे ते तुम्ही ट्राय करायचं आहे. 5 नंबर एक्झाम्पल, पहा 5 नंबर एक्झाम्पल हे तुम्ही ट्राय करत आहे. केलं सॉल्व आहे. काय येणार सांगा, पोझिशन सांगा. ते कोणते येणार, ऑर्थो येणार, मेटा येणार का पॅरा येणार, पॅरा येणार. हा आयोडो आणि हा फ्लोरो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, फ्लोरो फर्स्ट येईल. त्यामुळे इथं फर्स्ट करायचं फ्लोरो. नंतर काय येणार, आयोडो. आणि लास्ट वर्ड काय येणार, बेन्झिन. म्हणजेच कॉमन नेम काय झालं, पॅरा फ्लोरो आयोडो बेन्झिन. एकदम सिम्पल आहे, नोट डाऊन. याच्यामध्ये आपण 2 कंपाऊंड पाहिलेत, मोनो हॅलोअरिन्स, डायहॅलोअरिन्स. याच्यामध्ये सी पॉईंट आहे ट्रायहॅलोअरिन्स, ट्रायहॅलोअरिन्स. ट्रायहॅलोअरिन्स. तर ट्रायहॅलोअरिन्समध्ये जास्त एक्झाम्पल्स नाही आहेत, फक्त एक एक्झाम्पल आहे. ह्या कंपाऊंडचा आपल्याला काय लिहायचं आहे, कॉमन नेम लिहायचं आहे. ह्या 3 ब्रोमिनच्या ठिकाणी 3 क्लोरीन असतील किंवा 3 आयोडीन असतील किंवा 3 फ्लोरीन पण असू शकतात. तर आता याच्यामध्ये पहा, तुम्ही नंबरिंग कशी केली. जर तुम्ही याला कन्सिडर केलं तर राहिलेले 2 बी आर कोणत्या पोर्शन आहेत, मेटा पोर्शन आहेत. जर तुम्ही हा ब्रोमीन कन्सिडर केला तर राहिलेले 2 ब्रोमीन कुठे आहेत, मेटा पोर्शनला. जर तुम्ही हा ब्रोमीन कन्सिडर केला तर राहिलेले हे 2 ब्रोमीन कोणत्या पोर्शन आहेत, मेटा पोर्शन आहेत. याचा अर्थ हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल कसा आहे, सिमेट्रिकल आहे. त्यामुळे इथं फर्स्ट करायचं SYM. तर SYM म्हणजेच काय, सिमेट्रिकल. पुढे किती ब्रोमीन आहेत, 3 ब्रोमीन आहेत. त्यामुळे काय लिहायचं, ट्राय लिहायचं. बी आरचं नाव काय लिहितो आपण, ब्रोमो. सिमेट्रिकल
ट्रायब्रोमो आणि लास्ट वर्ड काय येणार सांगा बेन्झीन. लास्ट वर्ड येणार बेन्झीन. द कॉमन नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज सिमेट्रिकल ट्रायब्रोमो बेन्झीन. आलं लक्षात आहे नोट डाऊन. हां इथे आपण हा पॉईंट कंप्लीट केला कोणता कॉमन नेम ऑफ हॅलोरिन्स. तर याच्यामध्ये आपण बी पॉईंट पाहूया सॉरी सेकंड पॉईंट आपण पाहूया IUPAC नेम. IUPAC नेम ऑफ हॅलोरिन्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया पहा कॅपिटल A IUPAC नेम ऑफ मोनोहॅलोअरिन्स. मोनोहॅलोअरिन्स IUPAC नेम ऑफ मोनोहॅलोअरिन्स. तर मोनोहॅलोअरिनचं IUPAC नेम एकदम सिम्पल आहे. मोनोहॅलोअरिनचं जे कॉमन नेम आपण लिहिलं होतं ते त्याचं काय आहे IUPAC नेम आहे. म्हणजेच आपल्याला इथं फक्त एक पॉईंट लिहायचं आहे सेम ॲज दॅट ऑफ कॉमन नेम. सेम ॲज दॅट ऑफ कॉमन नेम म्हणजे कॉमन नेमचं सॉरी मोनोहॅलोअरिनचं जे कॉमन नेम आपण लिहिलं होतं तेच त्याचं काय आहे IUPAC नेम आहे. मोनोहॅलोअरिनचं जे कॉमन नेम आपण लिहिलं होतं तेच त्याचं काय आहे IUPAC नेम आहे. एकदम सिम्पल. पहा एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे याचं आपण कॉमन नेम काय लिहिलं होतं व्हॉट इज द कॉमन नेम ऑफ दिस मॉलिक्यूल क्लोरोबेन्झिन. याचं कॉमन नेम काय क्लोरोबेन्झिन. मग याचं IUPAC नेम काय असेल तेच क्लोरोबेन्झिन. म्हणजे ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम आणि IUPAC नेम कसं आहे सेम क्लोरोबेन्झिन. पहा मोनोहॅलोअरिनचं जे कॉमन नेम आहे तेच त्यांचं काय असतं IUPAC नेम असतं. पहा एक्झाम्पल सेकंड व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल ब्रोमोबेन्झिन. देन थर्ड इज what is the IUPAC name of this molecule iodobenzene. आलं लक्षात आहे एकदम सिम्पल आहे नोट डाऊन. देन सेकंड डायहॅलोअरिन्स. पहा डायहॅलोअरिन्स. तर डायहॅलोअरिनचं IUPAC नेम हे कसं लिहायचं तर याच्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. पहा कॉमन नेममध्ये आपण काय केलं होतं ऑर्थो मेटा आणि पॅरा हे प्रिफिक्स आपण यूज केले होते डायहॅलोअरिनचं कॉमन नेम लिहिण्यासाठी. पण जेव्हा आपण डायहॅलोअरिनचं IUPAC नेम लिहितो तेव्हा ऑर्थो मेटा आणि पॅरा ह्या पोझिशन्स आपल्याला इथे यूज करायच्या नाही आहेत. तर इथं आपल्याला फक्त काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. आलं लक्षात. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया स्मॉल a फॉर टू सेम हॅलोजन ॲटम्स. समजा ॲरोमॅटिक रिंगला जे दोन हॅलोजन ॲटम अटॅच आहेत कारण डायहॅलोअरिन्स म्हणजेच काय दोन हॅलोजन ॲटम अटॅच असणार. पण जर समजा दोन हॅलोजन ॲटम हे जर सेम असतील ते दोन हॅलोजन ॲटम जर सेम असतील तर त्यांचं IUPAC नेम कसं लिहायचं एकदम सिम्पल आहे. आपण एक्झाम्पल बघूया. दिस इज डायहॅलोअरिन आणि ह्या डायहॅलोअरिनमध्ये हे जे दोन हॅलोजन ॲटम अटॅच आहेत हे दोन्ही कसे आहेत सेमच आहेत. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. आता नंबरिंग करताना कोणता कार्बनटम हा फर्स्ट कन्सिडर करायचा म्हणजे पहा हे बेन्झिनचे जे 6 कार्बनटम आहेत त्या 6 कार्बनटमला आपल्याला काय करायचं आहे नंबरिंग करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणता कार्बनटम हा फर्स्ट कन्सिडर करायचा. पहा कोणता कार्बनटम फर्स्ट असेल नीट पहा काय सांगतो आपण जर दोन हॅलोजन ॲटम सेम असतील तर तुम्ही कोणताही कार्बन ॲटम हा फर्स्ट कन्सिडर करू शकता. तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर करू शकता किंवा यालाही तुम्ही फर्स्ट कन्सिडर करू शकता. समजा याला आपण फर्स्ट कन्सिडर केलं दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. तर आता तुम्हाला फक्त काय करायचं आहे एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायचं आहे किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करायचं आहे. हे आपण 11वीमध्ये सुद्धा रूल्स पाहिलेले आहेत. मला सांगा ह्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही नंबरिंग कशी करणार. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केला तर तुम्ही नंबरिंग कशी करणार सांगा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करणार 1
2 3 4 5 6. हां, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच तुम्ही नंबरिंग काय केली पहा. हा CL कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला अटॅच आहे, प्लस हा CL कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, सेकंड कार्बन ॲटमला अटॅच आहे. याची सम किती येणार, 3 येणार. जर समजा तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग केली असती, कोणत्या डायरेक्शनमध्ये, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, म्हणजे हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, हा फिफ्थ, हा सिक्स्थ. हा CL कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, फर्स्ट. सेकंड CL कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, 6. टोटल किती येणार यांचे, 7. पहा, आपण एक रूल यूज केला होता, कोणता, लोएस्ट सम रूल. आठवतोय हा, आपण 11मध्ये पाहिला होता लोएस्ट सम रूल. मग सांग कोणते नंबरिंग करेक्ट आहे, जी सम लोएस्ट येईल ते नंबरिंग आपली करेक्ट आहे. ही नंबरिंग कशी आहे, रॉंग नंबरिंग आहे. म्हणजे आपण जी फर्स्ट नंबरिंग केली होती क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये तेच नंबरिंग कशा आहे इथं करेक्ट आहे. म्हणजे पहा, हा असेल फर्स्ट कार्बन टर्म आणि हा असेल सेकंड कार्बन टर्म. पहा आता IUPAC नेम लिहिताना काय करायचं, हा CL कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे, फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच आहे. हा CL कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे, सेकंड कार्बन टर्मला अटॅच आहे. टोटल किती CL आहेत, 2 आहेत. त्यामुळे काहीच करायचं, डाय. CL म्हणजे क्लोरो आणि लास्ट वर्ड काय येणार, बेन्झिन. पहा, नंबर आणि नंबरच्या मध्ये काय देतो आपण, कॉमा. नंबर आणि लेटरच्या मध्ये काय देतो आपण, डॅश. मग याचा IUPAC नेम काय झालं, 1,2 डाय क्लोरो बेन्झिन. एकदम सिम्पल आहे. जर 2 हॅलोजन ॲटम सेम अटॅच असतील ॲरोमॅटिक रिंगला तर आपण कोणताही कार्बन ॲटम हा फर्स्ट कन्सिडर करू शकतो. पहा, एक्झाम्पल सेकंड, हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करायचं आहे. पहा, ह्या कंपाऊंडचं आपल्याला याचं आहे IUPAC नेम. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस मॉलिक्यूल. पहा, तुम्ही कोणताही कार्बन ॲटम हा फर्स्ट कन्सिडर करू शकता. समजा तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर सांगा नंबरिंग कसे करणार तुम्ही, क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज. समजा आपण क्लॉकवाईज केली 1 2 3 4 तर सेकंड BR हा फोर्थ पोझिशन आहे. समजा आपण अँटी क्लॉकवाईज केली 1 2 3 4 सेकंड BR कुठे आला, फोर्थ पोझिशनला. म्हणजे क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, सेकंड BR हा सेम पोझिशन आहे, फोर्थ पोझिशन आहे. त्यामुळे आपण कोणताही BR फर्स्ट कन्सिडर करू शकतो आणि नंबरिंग पण आपण क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करू शकतो. हां, आपण समजा अँटी क्लॉकवाईज करूया 1 2 3 अँड 4 1 2 3 अँड 4. मग याचा IUPAC नेम घेणार, एकदम सिम्पल आहे. हा ब्रोमीन कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बन ॲटमला. त्यानंतर सेकंड ब्रोमीन कुठे अटॅच आहे, फोर्थ कार्बन ॲटमला. टोटल किती आहेत ब्रोमीन, 2 आहेत म्हणून डाय यूज केला आपण. त्यानंतर ब्रोमीनचा IUPAC नेम काय लिहितो आपण, ब्रोमो. आणि लास्ट वर्ड काय येणार सांगा, बेन्झिन. इथे येणार कॉमा, इथे येणार डॅश. 1,4 डाय ब्रोमो बेन्झिन. त्यानंतर हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. नोट डाऊन. लिहिलं काय लिहिलं याचा IUPAC नेम 1,3 डाय आयोडो बेन्झिन. याचा IUPAC नेम काय आलं, 1,3 डाय आयोडो बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये B पॉईंट आहे, फॉर टू डिफरंट हॅलोजन ॲटम्स. टू डिफरंट हॅलोजन ॲटम्स. जर समजा ॲरोमॅटिक रिंगला जे 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते जर 2 डिफरंट असतील तर मग इथं नंबरिंग कशी करायची पहा. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, दिस इज ॲरोमॅटिक रिंग आणि याला अटॅच आहे हे 2 हॅलोजन ॲटम. पाहता इथे जे 2 हॅलोजन ॲटम अटॅच आहे ते 2 हॅलोजन ॲटम कसे सांगा, डिफरंट आहेत. जर डिफरंट असतील तर काय करायचं, नंबरिंग करताना अल्फाबेटिकली तुम्हाला नंबरिंग करावं लागेल. पहा याचं नाव काय येतं, ब्रोमो म्हणजे B ने स्टार्ट होतो. याचं नाव काय येतं, क्लोरो, C ने स्टार्ट होतो. दोन्हीमध्ये अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, ब्रोमो फर्स्ट येईल. त्यामुळे इथे काय करायचं, ब्रोमीन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तोच कार्बन काय करायचा, फर्स्ट कन्सिडर करायचा. हां, आता सांगा तुम्ही क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार ते सांगा. हा जो CL आहे तो CL तुम्हाला कसा यायला पाहिजे, नियर यायला पाहिजे.
विथ रिस्पेक्ट टू ब्रोमीन. पहा नंबरिंग कशी करणार क्लॉकवाईज 1 2 3. साधा IUPAC नेम करण्याचं तर नाव लिहिताना सुद्धा काय लिहितो आपण अल्फाबेटिकली. हे आपण 11व्यापासून रूल पाहतोय. जर डिफरंट सबस्टंट असतील तर आपण काय करतो अल्फाबेटिकली लिहितो. हा फर्स्ट येईल तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे फर्स्ट कार्बन ॲटमला अटॅच आहे त्यामुळे आपण काय लिहिणार 1 ब्रोमो. त्यानंतर हा कुठे अटॅच आहे थर्ड कार्बन ॲटमला त्यामुळे काय लिहिणार आपण 3 क्लोरो आणि लास्ट वर्ड काय लिहायचा बेन्झीन. इथे काय येणार डॅश डॅश डॅश. दिस इज IUPAC नेम 1 ब्रोमो 3 क्लोरो बेन्झीन. देन एक्झाम्पल सेकंड याचं IUPAC नेम हे तुम्ही लिहायचं आहे. हां याचा IUPAC नेम काय असेल फर्स्ट काय करा याच्यामध्ये तुम्ही नंबरिंग करा. फर्स्ट याच्यामध्ये तुम्ही नंबरिंग करा. नंबरिंग करताना कोणता कार्बन टर्म तुम्ही फर्स्ट कन्सिडर करणार तर हा कार्बन टर्म तुम्हाला फर्स्ट कन्सिडर करावा लागेल क्लोरो आणि आयोडो. नंबरिंग कशा करणार सांगा क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार कोणत्या डायरेक्शनमध्ये आपण करू शकतो क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज 1 2 3 अँड 4. अल्फाबेटिकल याचा IUPAC नेम हा क्लोरो आणि हा आयोडो कोण फर्स्ट येईल क्लोरो फर्स्ट येईल त्यामुळे काय येणार 1 क्लोरो 1 क्लोरो. त्यानंतर काय येणार 4 आयोडो आणि लास्ट काय येणार बेन्झीन. इथे डॅश 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 1 क्लोरो 4 आयोडो बेन्झीन. समजलं हे झालं IUPAC नेम कम्प्लीट कशाचं डायहॅलो अरेनचं. एकदम सिंपल आहे नोट डाऊन. पहा याच्यामध्ये नेक्स्ट आहे सी ट्रायहॅलोअरेन्स. नेक्स्ट इज ट्रायहॅलोअरेन्स. ट्रायहॅलोअरेन्सचं IUPAC नेम कसं लिहितात तर एकदम सिंपल आहे ट्रायहॅलोअरेन्स. पहा ट्रायहॅलोअरेन्स तर याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं आहे लोएस्ट सम रूल. तर लोएस्ट सम रूल यूज करायचा. कोणताही ट्रायहॅलोअरेन असू द्या फर्स्ट काय यूज करायचं लोएस्ट सम रूल यूज करायचा. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा फॉर एक्झाम्पल दिस इज ट्रायहॅलोअरेन. पहा इथं जे 3 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते तिन्ही हॅलोजन ॲटम कसे अटॅच आहेत सेम असो किंवा डिफरंट असो कोणता रूल यूज करायचा लोएस्ट सम रूल यूज करायचा. पहा अशा टाईपचा आपण एक्झाम्पल आपण ज्यावेळेस 11वीमध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन हा टॉपिक पाहिला होता तिथे आपण हेच यूज केलं होतं. आलं लक्षात. पहा याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया याला आपण फर्स्ट कन्सिडर करूया. आता याच्यामध्ये कोणता कार्बन टर्म हा फर्स्ट आहे हे आपल्याला कसं समजणार तर लोएस्ट सम रूलनुसारच आपल्याला समजणार. समजा याला जर आपण फर्स्ट कन्सिडर केलं तर आपण क्लॉकवाईज नंबरिंग करत जाणार का अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करत जाणार तर आपण काय करणार अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करणार. एकदम सिंपल 1 2 3 अँड 4. पहा फर्स्ट CL कुठं अटॅच आहे फर्स्ट कार्बन टर्मला. त्यानंतर सेकंड CL कुठं अटॅच आहे सेकंड कार्बन टर्मला. थर्ड CL कुठं अटॅच आहे फोर्थ कार्बन टर्मला. यांचे सम करा किती येणार सम ही 7 येणार. लक्षात. आता ह्या CLला आपण फर्स्ट कन्सिडर केलं होतं. आता आपण काय करूया ह्या CLला फर्स्ट कन्सिडर करूया. कोणत्या CLला ह्या CLला आपण फर्स्ट कन्सिडर करूया. सांगा नंबरिंग कसे करणार तुम्ही अँटी क्लॉकवाईज करणार का क्लॉकवाईज करणार एकदम सिंपल आहे. पहा 1 नंतर काय येणार 2ला CL इकडे 1 2 3 3ला CL त्यामुळे नंबरिंग आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये करणार 1 2 3 4 अँड 5. हा CL कुठं अटॅच आहे फर्स्ट कार्बन टर्मला प्लस सेकंड CL कुठं अटॅच आहे सेकंड कार्बन टर्मला प्लस जो थर्ड CL आहे तो कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे 5. याचे सम किती येणार 8 येणार. आता पहा याला आपण फर्स्ट कन्सिडर केलं होतं. आता याला फर्स्ट कन्सिडर करूया. जर याला फर्स्ट कन्सिडर केलं तर नंबरिंग कशी करणार क्लॉकवाईज नंबरिंग करणार का अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करणार तर तुम्हाला करावं लागेल क्लॉकवाईज नंबरिंग 1 2 3 4. हा CL कुठे अटॅच आहे फर्स्ट कार्बन टर्मला प्लस हा CL कुठे अटॅच आहे थर्ड कार्बन टर्मला आणि हा जो थर्ड CL अटॅच आहे तो कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे 4. सम किती येणार ही तर हे सुद्धा सम किती येणार 8 येणार. लोएस्ट सम कोणते आहे तर लोएस्ट सम आहे ही. त्यामुळे हे नंबरिंग करेक्ट आहे. हे नंबरिंग कसे आहे रॉंग नंबरिंग आहे. म्हणजे आपण ह्या CLला ज्यावेळेस फर्स्ट कन्सिडर केलं होतं तेच नंबरिंग आपली करेक्ट आहे. ती नंबरिंग आपली करेक्ट आहे. म्हणजे पहा याला आपल्याला काय करावं लागेल फर्स्ट हा फर्स्ट असेल
हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. मग याचा IUPAC नेम काय लिहिणार? ह्या सेलच्या आधी काय याच्यात पोझिशन्स. हा सेल कुठे अटॅच आहे? फर्स्ट कार्बन टर्मला. त्यानंतर हा सेल अटॅच आहे सेकंड कार्बन टर्मला. हा सेल आहे फोर्थ कार्बन टर्मला. टोटल किती सेल आहेत? 3. त्यामुळे काय लिहिलं आपण? प्रिफिक्स ट्राय. त्यानंतर सेलचं नाव काय? क्लोरो. आणि लास्ट वर्ड काय येणार? बेन्झिन. इथे येईल कॉमा कॉमा डॅश 1 2 4 ट्राय क्लोरो बेन्झिन. हे झालं याचं IUPAC नेम. आलं लक्षात? नोट डाऊन. एक्झाम्पल सेकंड. इथं जे 3 हॅलोजन ॲटम अटॅच आहेत ते तीनही कसे आहेत? सेम आहेत. कोणता कार्बन टर्म फर्स्ट असेल? दिस इज फर्स्ट कार्बन टर्म. सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. लक्षात? जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केला तर तीच नंबरिंग येणार. याला फर्स्ट कन्सिडर केलं तर तीच नंबरिंग येणार. कारण हा मॉलिक्यूल कसा आहे? सिमेट्रिकल. तुम्ही कोणत्याही ब्रोमिनला फर्स्ट कन्सिडर करू शकता. लक्षात आहे? पहा ब्रोमिन कोणकोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहेत? फर्स्ट कार्बन टर्मला अटॅच आहे, एक आहे थर्ड कार्बन टर्मला अटॅच आणि एक आहे 5 नंबरला अटॅच. 1 3 5 टोटल 3 आहेत. त्यामुळे काय येणार? ट्राय. पुढे काय येणार? ब्रोमो. आणि लास्ट काय येणार? बेन्झिन. कॉमा कॉमा डॅश 1 3 5 ट्राय ब्रोमो बेन्झिन. त्यानंतर पाहिच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे. याचा IUPAC नेम लिहायचं आहे. याच्यामध्ये हे तिन्ही हॅलोजन ॲटम सेम आहेत का? नाही आहेत. तर इथं डिफरंट आहेत. 2 क्लोरीन आहेत आणि 1 ब्रोमिन आहे. तरी पण तुम्हाला काय यूज करायचं आहे? लोएस्ट सम रूल यूज करायचा आहे. लोएस्ट सम रूल. कोणती पोझिशन फर्स्ट असेल? तर ही पोझिशन कशी असेल? फर्स्ट असेल 1, ही असेल 2 3 आणि 4. आता लिहिताना मात्र तुम्हाला काय करावं लागेल? अल्फाबेटिकली लिहावं लागेल. अल्फाबेटिकली. याच्यामध्ये फर्स्ट हा ब्रोमो क्लोरो क्लोरो. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? ब्रोमो फर्स्ट येईल. त्यामुळे ब्रोमोची फर्स्ट का लिहिली आपण? पोझिशन. लगेच त्याचं कालेचं नाव ब्रोमो. त्यानंतर Cl कुठे अटॅच आहे? सेकंडला आणि 4ला. त्यामुळे काय लिहिलं आपण? 2 4. किती सेल आहेत? 2 आहेत. त्यामुळे काय लिहायचं? डाय लिहायचं. पुढे काय लिहिणार? क्लोरो, डायक्लोरो. आणि लास्ट काय लिहायचा? बेन्झिन. इथे करणार डॅश, इथे येणार डॅश कॉमा डॅश 1 ब्रोमो 2 4 डायक्लोरो बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. याचा IUPAC नेम काय असेल? एकदम सिम्पल आहे. ट्राय करा तुम्ही याचं. इथं जे 3 हॅलोजन ॲटम आहेत ते तीनही कसे आहेत? डिफरंट आहेत. आणि जर तुम्ही नंबरिंग केले तर नंबरिंग पण कशी येणार आहे? म्हणजे तुमची जी सम येणार आहे लोएस्ट सम ते तीनही कशी येणार आहे? सेम येणार आहे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल? अल्फाबेटिकली विचार करावा लागेल. जर तुम्ही याला फर्स्ट कन्सिडर केलं तर हा 3ला आणि हा काय येणार? 5ला येणार. म्हणजे तुम्ही नंबरिंग जर केले आणि त्यांची जर तुम्ही सम केली, याला फर्स्ट कन्सिडर करा, याला फर्स्ट कन्सिडर करा, याला फर्स्ट कन्सिडर करा, तिन्ही सम कशा येणार आहेत? तुमच्या सेम येणार आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला नंबरिंग करताना आता अल्फाबेटिकली विचार करावा लागेल. हा फ्लोरो, हा क्लोरो आणि हा ब्रोमो. फर्स्ट कार्बन टर्म कोणता असेल? तर फर्स्ट कार्बन टर्म असेल हा अल्फाबेटिकली ब्रोमो B. येते लक्षात आहे? त्यानंतर क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार? समजा आपण क्लॉकवाईज केली 1 2 3. 3ला फ्लोरीन आहे. इकडनं केली तर आपण 1 2 3 परत 3ला क्लोरीन आहे. म्हणजे क्लॉकवाईज केली तरी सबस्टिट्यूएंट 3ला आहे आणि अँटी क्लॉकवाईज केली तरी पण सबस्टिट्यूएंट हा 3लाच आहे. मग आता कोणत्या डायरेक्शनमध्ये नंबरिंग करणार? क्लॉकवाईज करायची की अँटी क्लॉकवाईज करायची का दोन्ही एंडकडून केली तरी चालेल? काय आन्सर असेल याचं? तर समजा आपण क्लॉकवाईज केली तर थर्ड कार्बन टर्मला काय येतोय? फ्लोरीन येतोय. आणि जर समजा आपण अँटी क्लॉकवाईज केली तर थर्ड कार्बन टर्मला काय येतोय? क्लोरो म्हणजे C येतोय. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येतो? F का C? C फर्स्ट येतो. त्यामुळे नंबरिंग करताना तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये नंबरिंग करावी लागेल. म्हणजे सांगा काय असेल? 1 2 3 4 अँड 5. आता IUPAC नेम लिहिताना तुम्हाला काय करावं लागेल? अल्फाबेटिकलीच लिहावं लागेल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल? ब्रोमो. तो कोणत्या कार्बन टर्मला अटॅच आहे? फर्स्ट. त्यामुळे ते काय येणार? 1 ब्रोमो
पुढे काय येणार क्लोरो आणि फ्लोरो, सी फर्स्ट येईल 3 क्लोरो, त्यानंतर काय येणार 5 फ्लोरो आणि लास्ट काय येणार बेन्झिन, लास्ट येणार बेन्झिन. एकदम सिंपल आहे, नोट डाऊन झालं, नोट डाऊन करून. पहा याच्यामध्ये एक आपल्याला नोट लिहायचे आहे. पहा नोट काय आहे, इफ फंक्शनल ग्रुप इज प्रेझेंट then halogens are considered as substituents. पहा जर समजा ॲरोमॅटिक रिंगला एखादा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर तिथे हॅलोजन काय म्हणून येतं, सबस्टिट्यूएंट म्हणून येतं. हे आपण पाठीमागे पण पाहिले, कारण जेव्हा आपण डिटेलमध्ये IUPAC नॉमेनक्लेचर पाहिलं होतं 11मध्ये, तेव्हा हॅलोजन हे नेहमी काय असतात, प्रिफिक्स असतात. पहा याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया, 1-2 एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल पहा. पहा इथं काय आहे, ॲरोमॅटिक रिंगला एक फंक्शनल ग्रुप अटॅच आहे. कोणता आहे, COH कार्बोक्सिलिक ग्रुप आहे आणि एक काय आहे हॅलोजन ॲटम अटॅच आहे. तर मग तुम्ही हॅलोजनला फर्स्ट कन्सिडर करणार का, म्हणजे हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम फर्स्ट असेल का, नाही. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन ॲटम का असेल, फर्स्ट असेल. म्हणजे इथे पहा नंबरिंग कशी होणार आहे, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम. क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज, कुठल्या डायरेक्शनमध्ये आपण करू शकतो. हा काय येणार 4 येणार, म्हणजे सांग याचा IUPAC नेम काय आलं, 4th पोझिशनला काय आहे ब्रोमीन, त्यामुळे काय येणार 4 ब्रोमो. आणि बेन्झरिंगला जर COOH अटॅच असेल तर याचं आपण नाव काय लिहितो, बेन्झोइक ॲसिड, 4 ब्रोमो बेन्झोइक ॲसिड. हे आपण 11मध्ये सुद्धा डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. 11मध्ये जो ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन नावाचा टॉपिक होता तिथं आपण IUPAC नॉमेनक्लेचर डिटेलमध्ये पाहिलेलं आहे, ते तुम्ही परत एकदा बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड. हां याचा IUPAC नेमका असेल, दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. थर्ड आणि फोर्थला काय अटॅच आहे ब्रोमीन, त्यामुळे काय येणार 3,4 डायब्रोमो. इथं लक्षात 3,4 डायब्रोमो. आणि बेन्झरिंगला जर OH ग्रुप अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, फेनॉल, 3,4 डायब्रोमो फेनॉल, 3,4 डायब्रोमो फेनॉल. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे. हां याचा IUPAC नेम काय असेल, पहा इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे तर NO2 आणि Br हे प्रिफिक्स आहेत. तर इथं C डबल बॉन्ड OH म्हणजे अल्डिहाइड जो आहे तो काय, इथं आपला जो अल्डिहाइड आहे तो आपला आहे फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा कार्बन ॲटम कसा असेल, फर्स्ट असेल. नंबरिंग कशा करणार तुम्ही, तर नंबरिंग करायचं आहे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज, 1, 2, 3 अँड 4. 3ला ब्रोमो, 4ला नायट्रो, कोण फर्स्ट येईल, ब्रोमो फर्स्ट येईल. त्यामुळे याचा IUPAC नेम करणार 3 ब्रोमो. पुढे करणार 4 नायट्रो, 3 ब्रोमो 4 नायट्रो. आणि बेन्झरिंगला जर C डबल बॉन्ड OH अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, बेन्झाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. म्हणजे याचा IUPAC नेम काय झालं, 3 ब्रोमो 4 नायट्रो बेन्झाल्डिहाइड. एकदम सिम्पल आहे. तर हे झालं आपलं IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोअरिन्स. तर याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स बघूया, नोट डाऊन. हां आत्ता आपण पाहतोय काही NCERT मधले एक्झाम्पल्स. पण याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 थ्राईस C CH2 CH Br C6H5. तर याचा आपल्याला IUPAC नेम लिहायचं आहे. तर पहा हे आपल्याला जो फॉर्म्युला दिला आहे तो आपल्याला कंडेन्स फॉर्म्युला दिला आहे. याचा आपण सिम्पल फॉर्म करूया, म्हणजे आपण सिम्पल स्ट्रक्चर करूया तर IUPAC नेम आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. पहा CH3 थ्राईस C, याचा अर्थ ह्या Cला टोटल किती CH3 अटॅच आहेत, 3. पहा C आणि या Cला अटॅच आहेत टोटल 3 CH3, 1, 2 अँड 3. पुढे ह्या Cला काय अटॅच आहे CH2,
CH2, ह्या CH2ला पुढे अटॅच आहे CH, CHला अटॅच आहे Br आणि ह्या CHला अटॅच आहे C6H5, C6H5 म्हणजेच बेन्झिन रिंग, C6H5 म्हणजेच ही बेन्झिन रिंग. तर आपल्याला याचा IPS नेम विचारले तर आपल्याला याच्यामध्ये फर्स्ट काय करावं लागेल, नंबरिंग करावं लागेल. आलं लक्षात. पहा हॅलोजन ॲटम कुठे अटॅच आहे, बेन्झिन रिंगला अटॅच आहे का ह्या हायड्रोकार्बन पार्टला अटॅच आहे, म्हणजे हा जो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन पार्ट आहे तिथे हॅलोजन आहे का बेन्झिन रिंगला आहे. तर या ॲलिफॅटिक पार्टला हा हॅलोजन ॲटम अटॅच आहे, त्यामुळे आपली मेन चेन कोणती होणार, तर ही आपली मेन चेन होणार. जसं आता याच्यामध्ये लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा विथ हॅलोजन, म्हणजे जास्तीत जास्त सबस्टंट असणारी हॅलोजन ॲटम असणारी एक लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करा. कोणती चेन होईल, ही चेन होईल. ह्या चेनला नंबरिंग करा. कोणत्या एंडकडनं नंबरिंग, तुम्ही ह्या एंडकडनं नंबरिंग होईल 1 2 3 4. तर ही आपली नंबरिंग असेल, कारण ह्या एंडकडनं हॅलोजन कसं आहे, नियर आहे, त्यामुळे. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय करायचे आहेत, आता इथं जी बेन्झिन झाली ती बेन्झिन रिंग काय झाली, इथं सबस्टिट्यूएंट. लक्षात. तर आता इथं टोटल 4 सबस्टिट्यूएंट अटॅच आहेत. कोणकोणते, एक आहे बेन्झिन रिंग, आणि जेव्हा बेन्झिन रिंग सबस्टिट्यूएंट म्हणून येते तेव्हा आपण त्याचं नाव काय लिहितो, फिनाईल. त्यानंतर हा कोणता आहे, ब्रोमो सेकंड, आणि त्यानंतर हे 2 मिथाइल ग्रुप, असे टोटल किती सबस्टंट अटॅच आहेत, तर 4 सबस्टंट अटॅच आहेत. आता हे लिहिताना काय करायचं, अल्फाबेटिकली लिहायचं. पहा हे कोणते आहेत, मिथाईल, हा ब्रोमो आणि हा फिनाईल. अल्फाबेटिकली कोण फर्स्ट येईल, तर ब्रोमो फर्स्ट येईल, त्यामुळे IPS नेम काय येणार, पहा 1 ब्रोमो, 1 ब्रोमो. त्यानंतर काय येणार, मिथाईल येणार का फिनाईल येणार, तर याच्यामध्ये काय येणार, फर्स्ट मिथाईल फर्स्ट येणार. मग पहा मिथाईल कुठे कुठे अटॅच आहे, थर्ड कार्बनटमला, आणि सेकंड मिथाईल ग्रुप पण थर्ड कार्बनटमलाच. त्यामुळे ह्या CH3साठी आपण 3 लिहितो, ह्या CH3साठी 3 3 3. टोटल किती मिथाईल ग्रुप झाले, 2 मिथाईल ग्रुप झाले, त्यामुळे आपण काय लिहिलं, डायमिथाईल. त्यानंतर हा जो फिनाईल ग्रुप अटॅच आहे तो कुठे अटॅच आहे, फर्स्ट कार्बनटमला, त्यामुळे आपण इथे लिहिलं 1 1 नंतर फिनाईल, आणि लास्ट काय लिहिणार आपण, ह्या मेन चेनमध्ये टोटल कार्बन किती आहेत, 4 आहेत, त्यामुळे वर्ड रूट काय येणार, ब्यूट, आणि लास्ट काय येणार, ANE. पहा इथे डॅश कॉमा डॅश 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 1 ब्रोमो 3 3 डायमिथाईल 1 फिनाईल ब्युटेन. हे झालं याचं IPS नेम. एकदम सिम्पल आहे. पहा त्यानंतर एक्झाम्पल सेकंड, पहा एक्झाम्पल सेकंड, PCl C6H4 CH2 CH CH3 ट्वाईस. पहा PCl C6H4 याचा अर्थ पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, क्लोरीन. तर हा C6H4 म्हणजेच काय असतो, हा बेन्झिन रिंग. तर C6H4 म्हणजेच हे बेन्झिन रिंग. पुढे बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, CH2 CH CH3 ट्वाईस. पहा CH2 बेन्झिन रिंगला अटॅच करूया आपण CH2, CH2ला पुढे काय अटॅच आहे, CH, आणि CHला काय अटॅच आहेत, 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत, 2 मिथाइल ग्रुप. दिस इज फर्स्ट मिथाइल ग्रुप अँड दिस इज सेकंड मिथाइल ग्रुप. पुढे काय म्हणले, PCl, PClचा अर्थ काय होतो, पॅरा पोझिशनला क्लोरीन, विच इज पॅरा पोझिशन 1 2 3 4, म्हणजे हे काय झाले आपली पॅरा पोझिशन. पहा हा आपल्याला बॉन्ड कंडेन्स फॉर्म्युला दिला होता, त्याचा आपण सिम्पल फॉर्म काढला आहे. पहा त्याच्यामध्ये नंबरिंग तुम्ही कशाला करणार, हा जो ॲलिफॅटिक पार्ट आहे त्याला करणार का, हा जो ॲरोमॅटिक पार्ट आहे त्याला नंबरिंग करणार, म्हणजे बेन्झिन रिंगला नंबरिंग करणार. हॅलोजन कुठे आपला बेन्झिन रिंगला अटॅच आहे, हॅलोजन बेन्झिन रिंगला अटॅच आहे, त्यामुळे आपली बेन्झिन रिंग काय झाली, आपली मेन चेन झाली. आता ह्या मेन चेनला आपल्याला नंबरिंग करायचं आहे. नंबरिंग कुठून करणार तुम्ही, हॅलोजन ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे तो कार्बन आपला कसा असेल, फर्स्ट असेल. क्लॉकवाईज करणार, क्लॉकवाईज करणार का अँटी क्लॉकवाईज करणार, कशी नंबरिंग करा. 4th पोझिशनला हा एक मोठा ग्रुप अटॅच आहे, 1 2 3 and 4. आलं लक्षात. म्हणजे पहा आता फर्स्ट कार्बनटमला काय अटॅच आहे, क्लोरीन, आणि 4th कार्बनटमला काय अटॅच आहे, हा अल्काइल ग्रुप अटॅच आहे. पहा हा जो अल्काइल ग्रुप अटॅच आहे, हा जो ब्रांच आहे, ही जी ब्रँच आहे, ह्या ब्रँचिंगमध्ये परत एक ब्रँचिंग आहे. येते का लक्षात. पहा आता पहा ही आपली काय झाली ब्रँचिंग, ह्या ब्रँचिंगमध्ये परत काय ब्रँचिंग आहे, त्यामुळे काय करायचं, पहा ही आपली मेन चेन आहे, ह्या मेन चेनला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बनटम काय होईल, फर्स्ट कार्बनटम होईल. आता सांगा लॉंगेस्ट कार्बन चेन सिलेक्ट करा, हा असेल फर्स्ट कार्बनटम, हा असेल सेकंड, हा असेल थर्ड, किंवा हा पण काय होणार, थर्ड होणार. येते का लक्षात. पहा तर याचं तुम्हाला IPS नेम लिहावं लागेल, याचंही तुम्हाला काय करावं लागेल, IPS नेम लिहावं लागेल. तर याच्यामध्ये फर्स्ट काय करायचं,
फर्स्टला काय अटॅच आहे Cl, त्यामुळे याचा IUPAC नेम काय येणार पहा 1 क्लोरो. त्यानंतर हा जो बल्की ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, तर 4th कार्बन ॲटमला अटॅच आहे, इथे अटॅच आहे. त्यानंतर आता याचा IUPAC नेम कुठं लिहायचा ब्रॅकेटमध्ये, कारण ब्रँचिंगमध्ये जर ब्रँचिंग असतील तर त्याचा IUPAC नेम आपण ब्रॅकेटमध्ये एनक्लोज करतो. पुढे पहा ही आपली मेन चेन असणार आहे. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं 2 मिथाइल. त्यानंतर टोटल कार्बन ॲटम इन मेन चेन 3, देअरफॉर प्रोप आणि लास्ट काय येणार YL, कारण हा अल्काइल ग्रुप आहे, हा काय अल्केन नाही आहे, हा एक सबस्टंट आहे, अल्काइल ग्रुप आहे, त्यामुळे आपण काय लिहिलं लास्ट YL. म्हणजे 1 क्लोरो 4 2 मिथाइल प्रोपिल आणि लास्ट काय येणार ही बेन्झिन, लास्ट काय येणार बेन्झिन. हे झाले तर IUPAC नेम. लक्षात आहे, नोट डाऊन. याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड MClCH2 C6H4 CH2C CH3 थ्राईस. पहा MClCH2, M म्हणजे काय मेटा पोझिशन, ClCH2 कुठल्या पोझिशनला अटॅच आहे तर मेटा पोझिशनला. हा C6H4 म्हणजेच काय असणार आहे आपली ही बेन्झिन रिंग. पहा पुढे C6H4ला काय अटॅच आहे तर CH2C CH3 थ्राईस. कुठे अटॅच करा, समजा आपण इथे अटॅच केला CH2, पुढे CH2ला पुढे काय अटॅच आहे C, ह्या Cला किती मिथाइल ग्रुप अटॅच आहे 3, 1 2 and 3. त्यानंतर मेटा पोझिशनला काय अटॅच आहे ClCH2. पहा मेटा पोझिशन म्हणजे कोणती, ही कोणती पोझिशन आहे ऑर्थो, बरोबर अपोजिट पॅरा, म्हणजे हे पोझिशन कोणते आहे मेटा पोझिशन. मेटा पोझिशनला काय अटॅच आहे CH2Cl, म्हणजे तो फर्स्ट अटॅच करायचा CH2 आणि नंतर Cl. तर याचा आपल्याला IUPAC नेम विचारलं आहे. हां हॅलोजन कुठं आहे, हॅलोजन कोणत्या पार्टला अटॅच आहे तर बेन्झिनला अटॅच आहे, बरोबर. म्हणजे CH2Cl ज्या कार्बन ॲटमला अटॅच आहे ती आपली होईल फर्स्ट पोझिशन. नंबरिंग कशी करणार क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज, तर तुम्हाला करावं लागेल अँटी क्लॉकवाईज 1 2 3. त्यानंतर पहा थर्डला काय अटॅच आहे, हा एक अल्काइल ग्रुप अटॅच आहे. ह्या अल्काइल ग्रुपमध्ये परत काय आहे ब्रांचिंग आहे, त्यामुळे तुम्हाला परत इथे तुम्हाला काय करावं लागेल नंबरिंग करावं लागेल. म्हणजे पहा हा तुमचा कार्बन ॲटम कोणता असेल फर्स्ट असेल, म्हणजे मेन चेनला जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन नेहमी फर्स्ट. पाहता नंबरिंग कशा करणार तुम्ही, हा 1 हा काय असेल 2, थर्ड कोणता असेल हा पण थर्ड होऊ शकतो, हा पण आणि हा पण. समजा आपण याला थर्ड कन्सिडर केलं तर तुम्हाला फर्स्ट काय करावं लागेल याचं IUPAC नेम तुम्हाला लिहावं लागणार आहे इन ब्रॅकेट. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहा फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे पहा, फर्स्ट कार्बन ॲटमला काय अटॅच आहे CH2Cl आणि CH2Clचं नाव काय लिहिणार Cl म्हणजेच काय क्लोरो मिथाइल. CH2Cl म्हणजेच काय क्लोरो मिथाइल. तर क्लोरो मिथाइल कसं लिहिलं आपण पहा, समजा इथं हा अटॅच आहे, काय अटॅच आहे CH3, तर CH3चं नाव काय सांगा, CH3चं नाव काय मिथाइल. समजा फर्स्ट पोझिशनला काय अटॅच आहे CH3 अटॅच आहे, तर काय लिहिलं असतं आपण मिथाइल. पण इथलं मिथाइलमधलं काय झालेलं आहे तर एक हायड्रोजन रिमूव्ह झाला आहे आणि त्या ठिकाणी काय अटॅच झालं आहे Cl, त्यामुळे आपण नाव काय लिहिलं क्लोरो मिथाइल. आलं लक्षात 1 क्लोरो मिथाइल. त्यानंतर हा जो पूर्ण अल्काइल ग्रुप अटॅच आहे तो कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे थर्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे. त्यानंतर थर्ड कार्बन ॲटमला अटॅच आहे, पुढे काय लिहायचं याचं IUPAC नेम ब्रॅकेटमध्ये. पहा ही आपली मेन चेन, तर CH3 आणि हा CH3 काय झाले सबस्टंट, ते दोन्ही पण सेम आहेत आणि आहेत सेकंड कार्बन ॲटमला. त्यामुळे काय सांगा एका CH3साठी 2 येणार, सेकंड CH3साठी 2 येणार, टोटल 2 आहेत त्यामुळे डाय येणार. CH3चं नाव काय येणार मिथाइल, 2 डायमिथाइल आणि टोटल 3 कार्बन ॲटम आहेत त्यामुळे काय येणार प्रोपिल ब्रॅकेट क्लोज. 1 क्लोरो मिथाइल 2 डायमिथाइल प्रोपाइल आणि लास्ट वर्ड काय येणार बेन्झिन, लास्ट वर्ड येणार बेन्झिन. मग सांगा ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय आहे 1 क्लोरो मिथाइल 2 डायमिथाइल प्रोपिल बेन्झिन. आणि लक्षात. त्यानंतर आहे नेक्स्ट फोर्थ एक्झाम्पल पहा फोर्थ एक्झाम्पलचं IUPAC नेम. हॅलोजन ॲटम कुठं अटॅच आहे बेन्झिनला अटॅच आहे का ॲलिफॅटिक पार्टला अटॅच आहे, तर हा आहे ॲलिफॅटिक पार्टला अटॅच क्लोरीन आणि बेन्झिन पार्टला पण काय आहे
हॅलोजन अटॅच आहे. मग सा मेन चेन कोणते होणार? हा ॲलिफॅटिक पार्ट आपली मेन चेन होईल का बेन्झिन आपली मेन चेन होईल? कारण दोन्ही ठिकाणी काय अटॅच आहे? क्लोरीन. बेन्झिनला पण हॅलोजन अटॅच आहे आणि ॲलिफॅटिक पार्ट जो आहे त्याला पण हॅलोजन अटॅच आहे. मग सा आपला मेन चेन कोणती होणार? तर इथं जर आपण बघितलं तर इथं काय आहे? डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड असल्यामुळं आपली ही काय होणार? मेन चेन होणार. आलं लक्षात? मग सा मेन चेन जर झाली तर तुम्ही नंबरिंग कशी करणार? ही तुमची काय होणार? मेन चेन. कारण ह्या चेनमध्ये काय येतोय? डबल बॉन्ड येतोय. डबल बॉन्ड असणारे आपल्याला चेन सिलेक्ट करायचे आहे. नंबरिंग कशी करणार? ज्या एंडकडनं डबल बॉन्ड जवळ त्या एंडकडनं आपण नंबरिंग करतो. 1 हा असेल, 2 हा असेल, 3 हा असेल, 4. सांगा IUPAC कसं लिहिणार? सबस्टिट्यूएंट कोणकोणत्या ठिकाणी अटॅच आहेत? पहा 1ला आहे Cl आणि 1ला आहे बेन्झिन आयोडीन. आलं लक्षात? जर समजा इथं आयोडीन नसता, थोडक्यात इथं आयोडीन नसता तर हा आपला कोणता सबस्टिट्यूएंट झाला असता? फिनाईल. आलं लक्षात? हा फिनाईलच आहे परंतु पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे? आयोडीन. म्हणजे कोणता सबस्टिट्यूएंट आहे हा? आयोडोफिनाईल. आलं लक्षात? आयोडोफिनाईल. इथे लक्षात पहा. पुढे थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? 2 मिथाईल. म्हणजे टोटल 4 सबस्टिट्यूएंट आहेत. पहा थर्डला 2 मिथाईल, 1ला Cl आणि 1ला आयोडोफिनाईल. आलं लक्षात आहे? पुढे पाहता यालाही तुम्हाला काय करावं लागेल? नंबरिंग करावं लागेल. पहा मेन चेनला बेन्झिनचा जो कार्बन ॲटम अटॅच आहे तो कार्बन कोणता असेल? फर्स्ट असेल. क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा. आयोडीन कुठे येतो? 4th पोर्शनला. 1, 2, 3 अँड 4th. येतं लक्षात? मग साधा IUPAC काय लिहिणार? तर पहा फर्स्ट 1ला काय अटॅच आहे? Cl. त्यामुळे काय येणार? 1 क्लोरो. हां पुढे काय येणार? 1ला काय अटॅच आहे? हा ग्रुप अटॅच आहे. पहा हा ग्रुप कोणता आहे? आयोडोफिनाईल. पण हा जो आयोडीन आहे तो कुठे अटॅच आहे? आयोडीन कुठे अटॅच आहे? पहा याचं आपण नाव लिहितोय ब्रॅकेटमध्ये. 1ला काय अटॅच आहे? आयोडोफिनाईल. तर याचं आपण ब्रॅकेटमध्ये IUPAC लिहितोय. 4ला काय अटॅच आहे? आयोडीन. त्यामुळे काय येणार? 4 आयोडोफिनाईल. 4 आयोडोफिनाईल ब्रॅकेट क्लोज. त्यानंतर पुढे थर्ड कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? 2 मिथाईल ग्रुप अटॅच आहेत. त्यामुळे काय येणार? 3 डाय मिथाईल. 3 डाय मिथाईल. पुढे काय येणार? 3 डाय मिथाईल. पुढे येणार वर्ड रूट ब्यूट येणार. ब्यूट नंतर काय येणार? ANE. ANEची पोझिशन कोणती? 1 का 2? 1 येणार. लोएस्ट नंबर 1. दिस इज IUPAC नेम. ह्या कंपाऊंडचं IUPAC नेम काय आहे? 1 क्लोरो 1 4 आयोडोफिनाईल 3 डाय मिथाईल ब्यूट 1 ANE. तर इथे आपण इंट्रोडक्शन कंप्लीट केलेलं आहे हॅलोरिनचं. याच्यामध्ये आपण काय पाहिलं? इंट्रोडक्शन ऑफ हॅलोरिन्स आणि त्यानंतर आपण पाहिलं नॉमेनक्लेचर ऑफ हॅलोरिन्स. याच्यामध्ये आपण 2 सिस्टम कंप्लीट केलेत. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. ठीक आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. थँक्यू.